सर्वांना नमस्कार. डीएम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कालच पवित्र पोर्टल 2025 शिक्षक भरतीच्या याद्या पब्लिश झालेल्या आहेत. याद्या अजून पवित्र पोर्टल साईटवरती दिसत नाहीयेत. परंतु आपल्या मूळ लॉगिनमध्ये आपण जे प्रेफरन्स दिलेले आहेत, त्या प्रेफरन्सपैकी कुठल्या प्रेफरन्सला आपला नंबर लागलेला आहे, कुठल्या झेडपीला लागलेला आहे, कुठल्या संस्थेमध्ये जिथे विदाऊट इंटरव्ह्यूची संस्था असेल तिथे लागलेलं आहे, ते आपल्या लॉगिनवरती दिसतंय. आणि त्यामध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे, हे अभियोग्यताधारकांची निवड झालेली आहे शिक्षक म्हणून, त्या सर्व शिक्षकांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो. डीएम रियालिटी चेक या आपल्या परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्यांचं काही कारणास्तव पहिल्या यादीमध्ये नंबर लागला नाही, त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. कन्व्हर्ट राउंड होणार आहे. कन्व्हर्ट राउंडमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल. ज्यांची निवड झालेली आहे, मात्र आपल्याला माहित आहे की 1.1 पद तुम्हाला आता जॉईन करावंच लागेल. तुम्ही नाही जॉईन केलं तर तुम्ही या प्रक्रियेतून बाद व्हाल. तर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आजचा व्हिडिओ हा आहे मित्रांनो, की मला चांगले गुण आहेत. मला 110 गुण आहेत. मी जे प्रेफरन्स दिले त्या एका झेडपीला 110 पर्यंत मेरिट आलं, पण माझा नंबर लागला नाही. मला आक्षेप घ्यायचा आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही आक्षेप घेऊ शकता? तो फॉर्म कसा भरायचा? तो फॉर्म कुठे मिळेल? तो या व्हिडिओचा आपला पहिला विषय असेल, की तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे. तुमची निवड झालेली नाही, पण सेम मार्क असलेल्या माझ्या एका मित्राची मात्र निवड झालेली आहे. तर तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे. तो आक्षेप कसा घ्यायचा? तो विषय पहिला आहे. दुसरा विषय हा आहे, की बऱ्याच एस-टी उमेदवारांनी मला प्रश्न केला, की सर माझ्या इथे रिकमेंड जे केलेलं आहे, तर त्या ठिकाणी एस-टी डॅश नॉट ॲप्लिकेबल, एस-टी पेसा डॅश नॉट ॲप्लिकेबल असं दिलेलं आहे. तर माझी निवड झालेली आहे की नाही? तर याचा नेमका अर्थ काय आहे? हा गोंधळ काय आहे? तो आपण दूर करणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीशी रिलेटेड व्हिडिओ आपल्याला लगेच मिळतील. पहिला जो विषय आहे तो आपण दुसरा जो विषय आहे तो पहिला घेऊ. छोटासा आहे पण खूप महत्त्वाचा आहे. बरेच जण पॅनिक होते. बऱ्यापैकी बाकीच्यांना मी सांगितलंय. पण तरीही अजूनही असतील तर त्यांना सांगू इच्छितो, की एस-टी नॉट ॲप्लिकेबल किंवा एस-टी पेसा नॉट ॲप्लिकेबल असं जर तुमच्या इथे लिहून आलेलं असेल तर घाबरायचं कारण नाही. तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचा अर्थ असा होतो, की जे समांतर आरक्षण आहे, त्याला आपण बोलतो, की त्यामध्ये महिला रिझर्व्हेशन असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, अनाथ, अपंग असं जे काही रिझर्व्हेशन आहे, ते रिझर्व्हेशन मिळत नाही. तिथे सर्वसाधारण असं मेरिट लागतं. म्हणजे याचा अर्थ काय, की समांतर आरक्षणाव्यतिरिक्त ज्या जागा असतात, तिथे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. जे आपण मोस्टली म्हणतो, की हे सर्व रिझर्व्हेशन म्हणजे महिला रिझर्व्हेशन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अपंग, अनाथ, त्यानंतर माजी सैनिक, अंशकालीन हे सर्व रिझर्व्हेशन वगळता ज्या जागा राहतात त्या सर्वसाधारण जागा राहतात. त्या सर्वसाधारण जागेवरती तुमची निवड झालेली आहे. म्हणून तिथे एस-टी नॉट ॲप्लिकेबल असं दिलेलं आहे. म्हणजे तुमची जी निवड झालेली आहे ती सर्वसाधारण जागेवरती झालेली आहे. महिला असेल आणि तिची निवड झालेली असेल महिला रिझर्व्हेशनमधून, तर तिथे येतं एस-टी आणि डॅश वुमन, एस-टी पेसा वुमन. तर अशा पद्धतीचं म्हणजे तुमचं जे काही रिझर्व्हेशन तुम्ही चॉईस केलेलं आहे, त्या रिझर्व्हेशनमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे. तुम्हाला मात्र मित्रांनो रिझर्व्हेशन नाहीये. तुम्ही म्हणून तिथे एस-टी नॉट ॲप्लिकेबल असं देतं. याचा अर्थ तुमचं सर्वसाधारण जागेवरती निवड झालेली आहे. एस-टीच्या जागेवरतीच पण सर्वसाधारण. तर नॉट ॲप्लिकेबलचा गोंधळ डोक्यातून काढून टाका. तुमचं सिलेक्शन झालेलं आहे एवढं लक्षात ठेवा. कागदपत्रांची तयारी ठेवा. मी व्हिडिओ बनवलेला आहे कागदपत्रांवरती. तर हा विषय आहे तो आता तुम्ही डोक्यातून काढून टाका. नॉट ॲप्लिकेबल याचा अर्थ तुमचं सिलेक्शन झालं नाही असा होत नाही. समांतर आरक्षणपैकी सर्वसाधारण जागेवरती तुमची निवड झाली असा त्याचा अर्थ आपण समजतो. दुसरा जो विषय आपल्या व्हिडिओचा आहे तो विषय हा आहे, की तुमची निवड झालेली आहे, परंतु त्या ठिकाणी आक्षेप घ्यायचा तुमची निवड झाली नाही, पण माझ्या मित्राची मात्र माझ्या सेम मार्क असताना त्या झेडपीला निवड झाली. माझा प्रेफरन्सला निवड झाली नाही. आक्षेप कसा घ्यायचा? ते आक्षेपचा फॉर्म कसा आहे? तो कसा फिलअप करायचा? ते तुम्हाला मी सांगतो. बघूया तो फॉर्म कसा आहे. 2025 पहिला टप्पा
उमेदवारांनी तक्रार निवारण समितीकडे सादर करायचा अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे. तो अर्ज कसा करायचा तो आपण यामध्ये बघणार आहोत. तुम्हाला जो अर्ज आहे याची प्रिंट मारायची आहे सरळ आणि यामध्ये प्रति माननीय तक्रार निवारण व दुरुस्ती समिती शिक्षक पदभरती शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे. विषय आहे की पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती 2025 पहिला टप्पा. तुमचं या ठिकाणी पहिल्यांदा द्यायचं आहे उमेदवाराचे नाव. तुम्ही स्वप्रमाणपत्रावरती जे तुम्ही नाव दिलेलं आहे ते या ठिकाणी काय करायचं आहे प्रोव्हाइड करायचं आहे. त्यानंतर टेट परीक्षा 2025चा ID जो आहे नंबर तो तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचा आहे. त्यानंतर टेट परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले ते या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे मला जर 114 असतील तर मी 114 गुण लिहेन. माझा तो काय नंबर आहे 25_2000 जो काही असेल तो मी दुसऱ्या रकान्यामध्ये लिहेन. तिसरा आहे सामाजिक प्रवर्ग. मी पवित्र पोर्टलचा फॉर्म भरत असताना मी जे काही रिझर्वेशन दिलं होतं, ST वुमन असेल तर वुमनचं लिहा, ST सर्वसाधारण असेल तर सर्वसाधारण लिहा, OBC सर्वसाधारण असेल तर OBC लिहा, SC VJNT NT जे काही असेल ओपन की तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे ते इथे लिहा. त्यानंतर ईमेल ID तुमचा जो पवित्र पोर्टलला दिलेला होता स्वप्रमाणपत्र भरताना तो या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे आणि जो तुम्ही पवित्र पोर्टलला मोबाईल नंबर अटॅच केलेला आहे तो शेवटच्या रकान्यामध्ये द्यायचा आहे. अशा 6 पद्धतीची जी माहिती आहे ती तुम्हाला भरायची आहे. आता त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे ते पण बघायचं आहे आपल्याला. बघा या ठिकाणी पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती टेट 2025 पहिला टप्पा दिनांक टिंब रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीशिवाय म्हणजे काल आपल्या या ठिकाणी याद्या पब्लिश झालेल्या आहेत. तुम्हाला रिकमेंड केले गेलेलं आहे तर ती तारीख टाकायची इथे. तारीख इथे तुम्ही टाकून घ्या. तारीख इथे टाकल्यानंतर या ठिकाणी मुलाखतीशिवाय त्यावरती क्लिक करा. मुलाखतीसह हे यावर काट मारा. याचा अर्थ मुलाखतीशिवाय या प्रकारातील निवड यादीनुसार माझी निवड झाली नाही याबाबत माझे खालीलप्रमाणे आक्षेप आहेत. तुमचा आक्षेप असेल तर तसं नोंदवायचं आहे. आता आक्षेप काय आहे पहिला, जर तुमचा आक्षेप या पद्धतीपैकी असेल तर नोंदवा की माझा अध्यापनाचा विषय गट जाहिरातीमध्ये माध्यम व आरक्षण समान असताना देखील माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवडीकरता शिफारस झाली आहे. त्याचा टेट ID नंबर द्यायचा आहे. त्या उमेदवाराची गुणवत्ता यादी जोडायची आहे आणि होय असेल तर होय म्हणायचं आहे. तुम्ही त्याचं नाव देताय किंवा त्याचा ID देताय याचा अर्थ त्याला या प्रक्रियेतून बाद करताय असं नाहीये. शेवटी तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्याची निवड झालेली आहे आणि मला डावललेलं आहे. शेवटी तुमचा विषय इथं महत्त्वाचा आहे मित्रांनो. लक्षात घ्या की तुम्ही या प्रक्रियेतून बाद झालात तर तुम्हाला प्रायोरिटी द्या की कमी मार्कवाला निवड झाला आणि तुम्हाला बाजूला ठेवलं असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन 100% घ्या. त्या उमेदवाराचा इयत्ता गट कोणता आहे, त्याचं आरक्षण कुठल्यामध्ये झालेलं आहे, तुमचा इयत्ता गट, त्यानंतर कुठल्या आरक्षणमध्ये आणि माझी निवड झाली नाही तर तुम्हाला काय करायचं त्या व्यवस्थापनाचं नाव म्हणजे एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये सेम तुम्ही जे रिझर्वेशन फॉलो केलेला आहे, तुमचा जो इयत्तेचा गट आहे, जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये 110 मार्कवाल्याचं झालं आणि तुमचे 111 मार्क असताना तुमचं झालं नाही तर तुम्ही इथे होय म्हणा आणि इथे तो व्यवस्थापनाचं नाव आणि कोड नंबर टाका जो त्या यादीमध्ये दिलेला असेल. तिसरा मुद्दा आहे की वरील मुद्द्यापेक्षा माझा मुद्दा खालीलप्रमाणे वेगळा आहे असं जर तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी ते मुद्दे क्लिअर करा. म्हणजे तुम्हाला कुठल्या मुद्द्यावरती आक्षेप घ्यायचा आहे ते 1-2 पैकी जे असेल ते तुम्ही टाकायचं आहे आणि यामध्ये सोबत तुम्हाला काय काय द्यायचं आहे तर स्वप्रमाणपत्र, लॉक केलेले प्राधान्यक्रम, आवश्यकतेप्रमाणे 1 ते 3 म्हणजे हे मुद्दे भरून PDF जोडलेले आहेत. तेच पुरावे वैध आणि समर्पक असल्याचं मी प्रमाणित करतो. पुरावे जर अपूर्ण असतील तर माझ्या अर्जावर कोणतीही कार्यवाही होणार हे मला ज्ञात आहे आणि इथे काय करायचं तुमचं नाव टाकून सही करायची आहे आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. जेणेकरून तुमचा जो आक्षेप फॉर्म आहे तो या ठिकाणी कंप्लीट झालेला तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे पवित्र पोर्टलच्या ईमेल ID वरती काय करायचं आहे तुम्ही आक्षेप असलेला हा फॉर्म भरून तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे. आक्षेप असेल तरच नोंदवा, आक्षेप नसेल तर नोंदवायची गरज नाही. तुम्हाला फक्त वाटलं की माझ्या
सेम मार्क असलेल्या किंवा माझ्यापेक्षा कमी मार्क असलेल्या उमेदवाराची निवड झाली त्याच समांतर आरक्षणमध्ये, परंतु त्याच झेडपीमध्ये, पण माझी झाली नाही. तर तुम्हाला आक्षेप असेल तर 100% नोंदवा. शेवटी आपण लागणं महत्त्वाचं आहे. आपल्यावरती आपलं कुटुंब आहे आणि म्हणून तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 100% ऑब्जेक्शन घ्या. तर हा फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकतो. पवित्र पोर्टल साईटवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, पण आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकतो. तुम्ही हा नक्की भरा. मित्रांनो, माझे एक मित्र आहेत, त्यांचं लॉगिन मी चेक केलं. तर त्या लॉगिनमध्ये काही कुठल्या जिल्हा परिषद त्यांनी 22 प्रेफरन्स दिले होते. त्यापैकी काही जिल्हा परिषद आणि ट्रायबल डिपार्टमेंटचे जे काही विभाग आहेत त्याचं थोडक्यात मेरिट काय लागलंय ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. यामध्ये अजूनही त्या जिल्हा परिषदेची म्हणजे पालघर जिल्हा परिषद असेल तिथे किती उमेदवारांना रिकमेंड केलं गेलेलं आहे त्याची एकत्रित अजून PDF आपल्याकडे आलेली नाही किंवा अजून ती साईटवरती अपलोड झालेली नाही. ते अपलोडचं काम सुरू आहे. ते ज्या वेळेस होईल त्यावेळेस आपण त्याच्यावरती क्लिअरिफिकेशन करू. परंतु आता त्यांच्या लॉगिनला जे काही दिसलं ते तुम्हाला मी सांगतो. पालघर ZDP मध्ये जनरलचं मेरिट 128 पर्यंत आहे आणि 1 ते 5 म्हणजे त्यांचं जे काही गट होता तो 1 ते 5 होता. त्यामध्ये ESTचं नॉन पेशा क्षेत्रामध्ये 123 पर्यंत आहे आणि पेसाचं 80 पर्यंत आलेलं आहे. पालघरच्या ट्रायबल म्हणजे आदिवासी विकास विभागाचं पेसाचं 1 ते 5चं 72 पर्यंत आलेलं आहे मराठी माध्यम. हे मराठी माध्यमाचं सांगतोय. ZP ठाणेमध्ये जनरलचं मेरिट लागलेलं आहे 134 म्हणजे 134 पर्यंत आहे आणि ESTचं 118 कारण तिथे पेसाचं माझे जे उमेदवार म्हणजे माझे जे मित्र आहेत ते ठाणे पेसाचे नाही आहेत, ते पालघर पेसाचे आहेत. त्यांनी ठाणेमध्येही ऑप्शन दिला होता नॉन पेसाचा. तर ESTचं नॉन पेसाचं 118 पर्यंत आहे. ठाणे ट्रायबल विभागाचं नॉन पेशातलं जनरलचं 125 आणि ESTचं 113. नाशिक ZPला जनरलचं मेरिट 134 पर्यंत आहे. रायगडमध्ये जनरलचं मेरिट 132 पर्यंत आहे आणि ESTचं नॉन पेशा क्षेत्रामध्ये 110 पर्यंत आलेलं आहे. सातारा ZPला 147 जनरलचं मेरिट आहे आणि ESTचं 106 पर्यंत आलेलं आहे. ZP रत्नागिरीमध्ये जनरलचं 134 पर्यंत आलेलं आहे तर ESTचं 103 पर्यंत आलेलं आहे. त्यानंतर ZP सिंधुदुर्गमध्ये जनरलचं मेरिट 136 पर्यंत आहे तर ESTचं 102 पर्यंत आलेलं आहे. कोल्हापूर ZPचं 152 पर्यंत जनरलचं मेरिट आलंय, ESTचं 102 पर्यंत आहे. ZP जळगावमध्ये ESTचं 117 पर्यंत आहे आणि जनरलचं 158. पुणे ZPला जनरल 152 आहे तर ESTचं 115. यवतमाळमध्ये जनरलचं 134. म्हणजे मित्रांनो थोडक्यात मी पाहिलंय त्यांच्या लॉगिनला त्यांनी जे 22 प्रेफरन्स दिले होते, पहिल्या प्रेफरन्सला त्यांचा नंबर लागलेला आहे. मी आताच्या काही ZP रिकमेंड तुम्हाला केल्या ऑलमोस्ट 100च्या वर मेरिट लागलेलं आहे. म्हणजे जर 5 पेशा क्षेत्रातल्या जिल्हा परिषदांच्या जर जाहिराती आल्या नसत्या तर अजूनही त्या ठिकाणी मेरिट हाय जाण्याची शक्यता होती. परंतु या 5 जिल्हा परिषदेमध्ये लागलेले जे पेशा क्षेत्रातले उमेदवार आहेत त्यामुळे मेरिट थोडंसं अजूनही कमी येईल आणि घाबरून जायचं कारण नाही. कन्व्हर्ट राऊंडमध्ये अजूनही 5-6 मार्काने ते मेरिट कमी येऊ शकतं. पेशा क्षेत्रामध्ये तर घाबरायचं कारण नाही, कारण त्या ठिकाणी कमी मेरिटवाले सुद्धा त्या ठिकाणी लागू शकतात. काल मला एकाचा पुन्हा एक प्रश्न होता की सर आमच्या जिल्ह्यामध्ये पेशाच्या जागा आहेत आणि त्या ठिकाणी उमेदवारच मिळाले नाहीत, म्हणजे 40च उमेदवार आहेत आणि ते सगळे लागले, मग उर्वरित जागांचं काय? मग कन्व्हर्ट राऊंडमध्ये त्या जागा दुसऱ्या कास्टला येतील का किंवा मग नॉन पेशातल्या EST वाल्यांना येतील का? तर मुळात मित्रांनो याच्यावरती मी व्हिडिओच्या माध्यमातून ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. EST पेशाच्या जागा ह्या स्थानिक आदिवासी उमेदवारांना मिळतात. जर तिथे उमेदवार उपलब्ध झाले नाही तर त्या जागा कन्व्हर्ट जरी झाल्या तरी त्या EST उमेदवारांसाठी स्थानिक असतात. जर तिथे उमेदवार मिळाले नाही तर त्या जागा जशाच्या तशा रिक्त राहतात, त्या कुठल्या कास्टला कन्व्हर्ट होत नाहीत. त्या पुन्हा नवीन भरतीमध्ये येतील, परंतु त्या इतर कास्टला मात्र कन्व्हर्ट होत नाही. तर हा एक विषय होता, तोही मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे. मुळात कुठल्या जिल्हा परिषदेला किती मेरिट लागलेलं आहे त्या याद्या आज आल्या की त्याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवू. पुन्हा एकदा तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल
तर 100% आक्षेप घ्या. EST नॉट ॲप्लिकेबल, EST पेसा नॉट ॲप्लिकेबलचा अर्थ तुम्हाला आता कळाला असेल. पॅनिक होऊ नका. तुमची निवड झालेली आहे. डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. तुम्हाला लवकरात लवकर तुमचं ज्या झेडपीला सिलेक्शन झालेलं आहे त्या झेडपीच्या माध्यमातून तुमच्या ईमेलवरती किंवा तुम्हाला फोन येतील. शक्यतो ईमेल ID तुम्ही चेक करत राहा. तुम्हाला DV साठी बोलवलं जाईल. लवकरात लवकर बोलवावं आणि तुम्ही लवकरात लवकर जॉईनिंग करावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.